अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 एप्रिल 2024 वार रविवार। बातमीची सुरुवात करूया सुविचारमालेने। प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ शिकायला पाहिजे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण वेड्यासारखं नाती निभावत असतो। आजचा सुचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी सक्त कारवाईचे निर्देश दिलेत। अचलपूरमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या इसमाला अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली व त्यांच्याजवळून 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। अचलपूरच्या विलायतपुरा येथील रहिवासी 29 वर्षीय मुख्तार उर्फ मुस्तफा खा मंजूर खा या अचलपूरमध्ये अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक केली। गोपनीय माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाला ही माहिती मिळाली। या माहितीवरून पोलिसांनी धाड घातली तेव्हा या इसमाने कमरेचा चाकू काढून पोलिसांवर हल्ला चढवला। यामध्ये एक पोलीस अंमलदार किरकोळ जखमी झाला। पोलिसांनी चाकू हिसकवला, त्याच्या जवळची दुचाकी व 2 किलो 100 ग्राम गांजा असा 1,02,000चा मुद्देमाल जप्त केला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या नेतृत्वात युवराज मानमोडे, रवींद्र वऱ्हाडे, स्वप्नील तवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक श्याम मते आदींनी कारवाई केली। अमरावती पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आवाहन केलं आहे। लोकसभा निवडणूक 26 एप्रिलला होत आहे। या निमित्ताने अमरावती सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर नजर रोखली आहे, तेव्हा सोशल मीडियावर पोस्ट टाकताना काळजी घ्यावी। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस सायबर सेल सतर्क आहे। काही आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केलं आहे। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की लोकसभा निवडणूक 26 एप्रिल 2024 रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात होत आहे। या निमित्ताने अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशन व सायबर सोशल मीडिया लॅबकडून सोशल मीडियामधील सर्व मेसेजेसवर जे आहे देखरेख करण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारचा सोशल मीडियामध्ये कोणत्याही व्यक्ती, संघटन किंवा अनामी असे ट्विटर हँडल, इंस्टाग्राम हँडल किंवा फेसबुकवर हँडल तयार करून किंवा यूट्यूबवर
एकमेकाविरुद्ध जे आहे बदनामीकारक किंवा गुन्हा होईल असे कृत्य करून कोणत्याही प्रकारचं कृत्य करू नये ज्याच्यामध्ये IT ॲक्ट खाली गुन्हा होऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये क्रिमिनल कारवाई जी आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना जे आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये चौकशी करून कारवाई करण्यासाठी अशा प्रकारचे कुणीही पोस्ट टाकू नये ज्याच्यामुळे जे आहे गुन्हा घडू शकतो. तर सर्व नागरिकांनी याच्याबद्दल दक्षता बाळगावी. सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारे पोस्ट करीत असताना सोशल मीडियामध्ये जे वेगवेगळे हँडल्स आहेत, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, टेलिग्राम असेल, यूट्यूब असेल, आणखी कोणताही सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म असेल, यावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी आपण काळजी घ्यावी आणि त्यामध्ये कोणताही प्रकारचा गुन्हा आपल्या हाताने घडणार नाही याकरिता सर्वांनी दक्षता बाळगावी. कारण ह्या दरम्यान सर्व मोठे सण जसे की रमजान ईद, रामनवमी, गुढीपाडवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच महावीर जयंती आणि हनुमान जयंती असे सर्व सण उत्सव येत आहेत आणि या सणा उत्सवामध्ये सुद्धा जातीय सलोखा राखणे, जातीय सलोखा कुठल्याही प्रकारची बाधा त्याला उत्पन्न करू नये किंवा बाधा करण्यासाठी कोणतेही धार्मिक पोस्ट करणे ज्याच्यामुळे विटंबना होईल, धार्मिक विटंबना होईल अशा प्रकारचं कुठलाही कृत्य कोणी करू नये असे मी आवाहन करतो. खालील दिलेल्या नंबर्सवर संपर्क करावा. ज्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये बद्दल आपल्याला काही तक्रार असेल तर सोशल मीडियाचा जो आमचा सायबरचा हेल्पलाईन आहे 1930 यावर डायल करावा किंवा डायल 112वर कॉल करावा किंवा खालील दिलेल्या स्क्रीनवर जो हेल्पलाईन नंबर आलेला आहे सायबर पोलीस स्टेशनचा त्या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकता. आमचा नंबर परत एकदा सांगतो, तो आपण नोंद करून घ्यावा. फोन नंबर आहे 8329476135. परत एकदा सांगतो इंग्लिशमध्ये 8329476135 ह्या मोबाईल नंबरवर आपण कॉल करून जे आपल्याला सोशल मीडियावर काही पोस्ट उपरोधात्मक आढळले त्याबद्दल तात्काळ तक्रार. बडनेरा येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती साजरी करण्यात आली. शनिवारी मध्यरात्री हजारो भीम अनुयायांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार अर्पण करून वंदन केलं. ढोलताशे, डीजे व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी घोषणा देण्यात आल्या. बडनेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरणकृती पुतळा समिती तसेच बसस्थानकानजीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, कपिल मंडळ या ठिकाणी हजारो भीम अनुयायांनी गर्दी केली. बडनेरा येथील समता चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनराकृती पुतळा समितीचे तसेच बस स्थानकानजीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती, कपिल मंडळ या ठिकाणी हजारो भीम अनुयायांनी मध्यरात्री महामानवाला अभिवादन केले. ढोल ताशे वाजवून आतिषबाजी करण्यात आली. अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या समर्थकांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं. यामध्ये खासदार नवनीत राणा, अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, संकल्प बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम, आधार बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राहुल शृंगारे आदी विविध पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी हजेरी लावली. सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या भारताच्या प्रत्येक नागरिकावर त्यांचे अनन्यसाधारण उपकार आहेत आणि त्यांच्या संविधानानं आज हा देश चालतो आहे, त्या बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती आहे. त्यानिमित्त मी सर्व भारताच्या नागरिकांना, माझ्या सर्व बांधवांना, बहिणींना हार्दिक शुभेच्छा देतो. आमच्यासाठी वास्तविक पाहता हा सर्वात मोठा क्षण असला पाहिजे, सर्वात मोठा सण असला पाहिजे. कारण ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर हा देश चालू आहे त्याच्यावर सर्वसामान्य नागरिक जगत आहे आणि ज्या संविधानाचा अपमान करण्यासाठी आज हे सरकार त्यांचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्या सरकारचा निषेध करून आमच्या सर्वप्रथम आज देशातली परिस्थिती ज्या पद्धतीने आहे त्या धर्तीवर आम्ही आमच्या अमरावतीचा बळवंत भाऊ वानखडे या आमच्या
अत्यंत साध्या, अत्यंत निरागस, अत्यंत सालस आणि अत्यंत कर्तव्यदक्ष उमेदवाराला निवडून आणण्याची शपथ आज आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी घेतो आणि त्यांना निवडून आणून दिल्यानंतर आमची खरी त्यांना श्रद्धांजली किंवा त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिवादन ठरेल. मी माझ्या सर्व बांधवांना मी विनंती करेल की अशी संधी कधी येत नाही. असा चांगला माणूस जो ग्रामपंचायत सदस्यापासून तर आमदारापर्यंत, म्हणजे सरपंच असो, जिल्हा परिषद असो, जिल्हा परिषद सदस्य असो, जिल्हा परिषद सभापती असो आणि त्यानंतर आमदार असो, आणि यावेळेस नक्कीच तो खासदार तुमच्या गटात हा पहिला इतिहास घडेल की सर्व स्तरावर तो इलेक्शन लढून जिंकले. सुनील, तुमच्या गटात काहीतरी 2-4 दिवस आधी वाचलेलं आहे, पेपर वाचलेले आमच्या चॅनलवर सुद्धा दाखवलेलं आहे, काहीतरी अशी गटबज झालेली आहे, काही भांडणे आले, त्या संदर्भात आपण काय बोलणार? दादा, प्रत्येक घरात वैचारिक मतभेद असतात आणि तसे प्रत्येक गटात किंवा प्रत्येक पक्षात सुद्धा असतात आणि वैचारिक मतभेद हे जिवंत मनाचं लक्षण आहे. जेव्हा म्हणजे ते म्हणतात ना, शांती तो मुर्दो में होती है, क्रांती जिंदा दिलो में. याचं निरसन आपण कसं करणार? निरसन काहीच नाही. वैचारिक मतभेद असतात. आमच्या पक्षातला आमच्या घरगुती वाद आहे आणि तो एकमेकाच्या विचाराची आदान प्रदान करून दोन मोठे लोक बसून आपोआप निपटून जाते आणि याचा परिणाम या निवडणुकीत असा होणार आहे की आम्ही दोघंही सुद्धा ज्या लोकांचा वाद होता, वैचारिक मतभेद होते, दोघंही जोमानं काम करून कोण जास्त चांगलं काम करून या माणसाला निवडून आणणार यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्रत्येक माझ्यासोबत जुळलेले आहेत नितीन भाऊ कदम, सामाजिक कार्यकर्ते. 14 एप्रिलच्या या पूर्वसंध्येवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण मूर्तिपुतळ्यासमोर समता चौकात बडनेरा येथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. काय बोलणार भाऊ या संदर्भात आपण? सर्वप्रथम मी जय भीम बोलतो आणि आज जे अमरावती शहरामध्ये आज महाविकास आघाडीचे उमेदवार आहे बळवंतराव वानखडे, एक यांना न्याय देणे. आपण पाहिला आहे 5 वर्षापासून खासदार आहे, यांचे पती जो 15 वर्ष आमदार आहे. यांनी जे नौटंकी केली आहे, नौटंकीला उत्तर द्या. त्यांनी पाहिला आपल्या एससी समाजाचं तो यांनी अपमान केला आहे. आज यांनी आपल्या एससी समाजाचा एक 10 वर्षापहिले आपला एक उमेदवार असता समाजामध्ये त्याला हे झालं असतं. सुप्रीम कोर्टातून यांनी पाहिलं, तिथून मॅनेज केलं. काय मी आरोप नाही करतो. ज्या दिवशी फॉर्म भरणं होता यांचा त्याविषयी म्हणजे असं कसं होते का? या फॉर्ममध्ये त्या दिवशी जजमेंट येते. जजमेंट तुम्ही म्हणजे फॉर्म भरताना ज्या दिवशी भरतो त्या दिवशी जजमेंट येऊन म्हणजे लोकांनी हे करून भुलतापात येऊन भाऊ घातलेल्या निवडणुकीत आपलं भूमिका काय राहील? आमची बळवंतराव वानखडे, आमचा संकल्प शेतकरी संघटना आहे. पूर्ण पाठिंबा त्या. मी एक पाटील समाजाचा माणूस आहे. आम्ही बळवंतराव पुरं ताकद कमीत कमी 3 ते 4 लाख मतांनी बळवंतराव वानखडे निवडून येईन. कारण की आता हा वेळ आलेला आहे. कारण की आपल्या समाजाला जो न्याय भेटायला पाहिजे. यांनी जे खोटे कामं केले, कास्ट सर्टिफिकेट XYZ काय केले, कारण आपल्या इच्छे हे भूमाफियात यांनी जे गुंडा राज आणला इथं अमरावती शहरामध्ये. आज आपल्या अमरावती मतदारसंघामध्ये एक बळवंतराव वानखडे हा एक शेतकरी पुत्र होता. पुत्र आहे. मी एक शेतकरी आहो. तो माणूस ग्रामपंचायत सदस्य, ते ग्रामपंचायत आपला सरपंच, जिल्हा परिषद ते आमदार ते खासदार, ही आता लढाई गेली दिल्ली. जे दिल्लीवर हे करायचं आहे ते आपल्या अमरावती करायचं हे आहे. आपण सगळ्यांनी बळवंतराव एक चांगला सपोर्ट करा. जाती भेद मी थोडा, कारण हे लोक एवढे नालायक आहेत. हे बंटी आणि बबली, मी आरोप करतो यांच्यावर. यांनी फार मोठा भ्रष्टाचार आपल्या इथं हे भूमाफिया म्हणून आहे. एक गुंडाराज यांनी आणलेला आहे. गुंडाराज आपल्या शहराला खतम करायचा आहे. म्हणून ह्यावेळेस बळवंतराव वानखडेला चांगल्या मताने आज आमचा अंदाज आहे की 3 ते 4 लाख मतांनी निवडून येईल. त्याच्यात जास्तीत जास्त हा एक इतिहास झाला पाहिजे. याच्यानंतर अमरावती शहरामध्ये असा कोणताच नौटंकी आमदार आणि खासदार उभा राहायची हिंमत नाही करायला पाहिजे. हेच माझं 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर यांची
म्हणजे सगळ्या बुद्धवासियांना आम्ही मराठा समाज, आमचा मराठा समाज सगळा सोबत आहे भाऊच्या. महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या जयंती दिनानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. व आज बाबासाहेबांच्या जयंती दिनानिमित्त आज जे आपल्या भारत देशामध्ये ज्या प्रकारचं संविधान धोक्यात येण्याचं जो कारस्थान सुरू आहे तो उधळून लावण्याकरता आज आपण सर्व बहुजन समाज एक प्रण घेऊन बाबासाहेबांनी सांगितलेलं विचार आणि त्यांनी सांगितलेलं क्रांतिकारक मुवमेंट या माध्यमातून आपण सर्वांनी कार्य करावं. नवयुवक ह्या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करीन की आपण सर्व येणाऱ्या जो काही लोकसभेचा जो इलेक्शन आहे त्यामध्ये आपण विचारपूर्वक मतदान करावं आणि आपल्या संविधानाला वाचवावं आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या मुवमेंटवर आपण चालवावं एवढीच मी अपेक्षा करीन. आणि सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा देतो. जय भीम, जय संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केलं. या प्रसंगी जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा, संविधानाचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय अशा गर्जनांनी परिसर दणाणून गेला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता बडनेरा पोलीस संपूर्ण कार्यक्रमावर नजर ठेवून होते. संविधानाचा रक्षक म्हणून महाविकास आघाडी आणि काँग्रेसने मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे संविधानाचे प्राणपणाने रक्षण करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी मी यापुढे निश्चितपणे काम करीन, अशी मी बाबासाहेबांना वंदन करून ग्वाही देतो, असं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी सांगितलंय. इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केल्यानंतर बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली. 14 एप्रिलला डॉक्टर आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी महामानवाचे आशीर्वाद घेतले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे सामाजिक विचार, त्यांची चळवळ, त्यांची राजकीय चळवळ आणि त्यांनी पेरलेली मानवतेची मूल्ये मी अधिक वृद्धिंगत करण्यासाठी यापुढे निश्चित प्रयत्न करीन, अशी ग्वाही बळवंत वानखडे यांनी दिली. आम्ही भारताचे लोक भारताचं एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. जय भीम, जय भारत. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. भारतीय संविधान जिंदाबाद. बोलो भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. जय भीम, जय भीम. भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं सर्व आंबेडकरी अनुयायांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. यावेळी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, विलास इंगोले, प्रदीप राऊत, भैया पवार, किशोर बोरकर, राजश्री वानखडे, रामेश्वर अभ्यंकर, घुरडे दादा, कांचनमाला गावंडे, अंजली ठाकरे, किशोर बोरकर, प्रदीप दंडे,
मिलिंद चिमोटे, दिलीप एडतकर, संध्या सव्वालाखे, प्रवीण मनोहर, बबलू शेखावत आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेत. अमरावतीचे उद्योजक व्यापाऱ्यांचं संमेलन घेण्यात आलं. या संमेलनाला संघटनेचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. या संमेलनात भाजप महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांना एकमताने निवडून देण्याचा संकल्प केला. याबाबत समाजसेवक लप्पीसेठ जाजोदिया यांनी प्रतिक्रिया दिली. अमरावती के उद्योजक और व्यापारी लोगों का एक सम्मेलन हुआ जिसमें करीब 200 व्यापारी संगठनों के प्रमुख, अध्यक्ष, सचिव एवं माननीय सभासदों ने, पदाधिकारियों ने बड़े स्फूर्ति से इसमें भाग लिया और अपनी व्यापारिक एकता, कई बार कहा जाता है कि व्यापारी बहुत बिखरा हुआ है, आज व्यापारियों ने अपनी एकता को प्रदर्शित किया, बता दिया कि सारे व्यापारी जब एक साथ आ जाते हैं तो वो सब कुछ कर सकते हैं. आज यहाँ सभी व्यापारियों ने एक मत से हमारी अमरावती के लोकप्रिय खासदार नवनीत रवि राणा, इनके समर्थन में बहुत ही विशाल एकता का अनुभव दिया और एक मत से सबने आदरणीय खासदार नवनीत राणा को चुनकर लाने का संकल्प किया. मैं सभी से निवेदन करूंगा, केवल व्यापारी ही नहीं, अमरावती जिले के हर नागरिक का यह प्रथम कर्तव्य है कि वो खुद तो मतदान करे ही, अपने सभी परिवार, अपने इष्ट मित्रों, अपने आसपास के सब लोगों को जान पहचान के सबसे मतदान करावे और अमरावती की पहचान एक पूरे भारत में बनावे. क्योंकि हमको पहली बार मौका मिला है कि बहुत साल के बाद कि हमारी अपनी सरकार, अपना पंतप्रधान और अपना केंद्रीय मंत्री जो कि आपसे हर समय 24 घंटे उपलब्ध है आसानी से. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आने वाली 26 अप्रैल को लोकसभा के लिए मतदान होना है. मैं अमरावती जिले के सभी नागरिकों से हाथ जोड़ के विनती करता हूं कि हमें हमारे संविधान में दिया हुआ यह एक बहुत बड़ा अधिकार है जिसके माध्यम से हम अपना पंतप्रधान, अपनी सरकार को चुन सकते हैं. बहुत से लोग सोचते हैं कि मेरे एक मत से क्या होगा. मैं आप सबको पुनश्च हाथ जोड़ के निवेदन करूंगा कि आपका एक मत इस देश के अंदर पूरी सरकार को लाता है, आपकी सरकार को. आपका एक मत आपके पंतप्रधान को बनाता है. इसलिए आप खुद तो मतदान करें ही, अपने परिवार, अपने इष्ट मित्रों को, अपने आसपास के लोगों को, सबको प्रेरित करें और इस राष्ट्र धर्म को निभा के एक अच्छे राष्ट्र को निर्माण करने के लिए अपना योगदान देवे. आप सबसे यही गुजारिश है. 26 अप्रैल लोकशाही महोत्सव में शामिल होके मतदान करो और लोकशाही को जागृत करो. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. अंजनगाव सुर्जी येथे प्रहार पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीचे प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्या प्रचारार्थ हे कार्यालय आहे. शेट्टी हे दिनेश भूप यांचं निवडणूक चिन्ह आहे. अंजनगाव सुर्जी येथे दिनेश भूप यांचा प्रचार जोमाने व्हावा या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आलं. अंजनगाव सुर्जी येथे संत रूपलाल महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. पुण्यतिथी सोहळ्याच्या सांगतेनिमित्त विठ्ठल मंदिर येथून पालखी शोभायात्रा काढण्यात आली. येथे आमदार बच्चू कडू यांनी भेट दिली, रूपलाल महाराजांचं दर्शन घेतलं.
हजारो भाविकांनी येथे दर्शन घेतलं. भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली. हरिपाठ, कीर्तन मंडळ, भजन मंडळ, टाळकरी, वारकरी, ढोल ताशे पथक यांचा सहभाग या शोभायात्रेत होता. आमदार बच्चू कडू यांनी उपस्थित भाविकांना अभिवादन केलं.
राम
इकडे दुकानचं घे बारीक बरोबर आहे ना, बच्चू भाऊ आले पाहिजे बाहेर निघून गेलो. नांदगाव पेठ येथे महाविकास आघाडीच्या वतीने बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी सायंकाळी ग्रामपंचायत परिसरात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. शेतकरी पुत्र व प्रामाणिक उमेदवार बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना नेते शरद कोळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रवक्ते नितीश कराडे यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू, कोणत्याही परिसरातील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही याची खात्री देत विजयी होण्यासाठी मतदान रूपी आशीर्वाद द्यावे अशी उपस्थितांना विनंती केली. नांदगाव पेठेतील सभेत नितीश कराडे व शरद कोळी यांनी तुफान फटकेबाजी केली. केंद्र व राज्य सरकारसह राणा दाम्पत्यावर शाब्दिक हल्लाबोल केला. नांदगाव पेठ येथे बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली. या सभेला नागरिकांची अलोट गर्दी लुटली. राणा दाम्पत्याचा आता घडा भरलेला आहे. त्यांचा पराभव करून शेतकरी पुत्र व प्रामाणिक उमेदवार बळवंत वानखडे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचे आवाहन शिवसेना नेते शरद कोळी व राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट प्रवक्ते नितीश कराडे यांनी केले. येथे येणाऱ्या उद्योगांना विरोध करणाऱ्या नवनीत राणा यांनी लोकांच्या पोटावर मारून बेरोजगारी वाढवण्यासाठी हातभार लावल्याचा आरोप आमदार यशोमती ठाकूर यांनी केला. उमेदवार बळवंत वानखडे तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामदैवत संत काशीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केलेत. संत काशीनाथ महाराज सभागृहाजवळ बळवंत वानखडे यांच्या प्रचार कार्यालयाचे आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी खासदार अनंत गुढे, अंजली ठाकरे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हरीश मोरे, सुधीर सूर्यवंशी, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अमित गावंडे, नांदगाव पेठेतील सरपंच कविता डांगे, उपसरपंच मजहर खान, आशिष धर्माळे, नितीन हटवार, श्याम देशमुख, संध्या सव्वालाखे, बाळासाहेब हिंगणीकर उपस्थित होते. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचार धडाक्याने सुरू आहे. पदयात्रा, रॅली यांच्या माध्यमातून तर प्रचार सुरूच आहे. याशिवाय गावागावात अनोखा प्रचार केला जातोय. हातात फलक घेऊन दिनेश बुब यांच्या कार्याची माहिती सांगितली जात आहे. रक्तदान, पाणी प्रश्न असो, दिनेश बुब यांच्या कामांची ओळख फलकातून दिली जात आहे. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांचा अनोख्या पद्धतीने प्रचार करण्यात येतोय. हातात फलक घेऊन दिनेश बुब यांचं कार्य सांगितलं जात आहे. हा फलक बघा. अप्पर वर्धा प्रकल्पाचं पाणी ऊर्जा प्रकल्पाला देण्याचा विरोध करणारा योद्धा म्हणजेच दिनेश बुब. दुसरा हा फलक, यावर त्यांच्या रक्तदानाविषयी सांगितलं आहे. नियमित रक्तदाता तसेच गरजूंना रक्त प्लाझ्मा उपलब्ध करून देणारा महाराष्ट्र सरकारने गौरवलेला म्हणजेच दिनेश बुब. लोकांच्या हक्कांसाठी स्वतःवर केसेस लावून घेणारा योद्धा म्हणजेच दिनेश बुब. असा प्रचार दिनेश बुब यांचा केला जातोय. परतवाडा येथे भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी पदयात्रा केली. या प्रचार पदयात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांशी संपर्क साधला. नागरिकांशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हालचाली इथं होत आहे. सर्व मानवशक्तींना, सर्व आई वडीलधाऱ्यांना विनंती. दहा एप्रिल हा सिंधी दिवस म्हणून साजरा करण्यात आला. सिंधी दिनानिमित्त साई झुलेलाल यांना दुधाचा अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चारांच्या गजरात अभिषेक, पूजा, अर्चना करण्यात आली. हिंदू मोक्षधाम येथे जनसेवक महेश मूलचंदानी मित्र परिवार व समाजगणाच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांसाठी जलपात्रही वितरित करण्यात आले. हिंदू मोक्षधाम येथे 10 एप्रिलला संधी दिवस साजरा करण्यात आला. जनसेवक महेश मूलचंदानी मित्र परिवार व समाजगणाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले. सिंधी दिनानिमित्त साई झुलेलाल यांना दुधाचा अभिषेक करण्यात आला. मंत्रोच्चारांच्या गजरात अभिषेक, पूजा, अर्चना करण्यात आली. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांसाठी जलपात्र वितरित करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राणा दाम्पत्य नतमस्तक झालेत. आमदार रवी राणा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून येथे घोषणा दिल्यात. अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा इरविन चौकात पोहोचल्या. तेथे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण केलं, नमस्कार केला. प्रचंड घोषणा यावेळी देण्यात आल्या. सूरज चांद रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. जय भीम, जय भीम. भातकुली तालुक्यात शिराळा, वाठोडा, शुक्लेश्वर येथे लोकसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन उमेदवार दिनेश बुब व आमदार बच्चू कडू यांनी केलंय. यावेळी मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ भातकुली तालुक्यात शिराळा, वाठोडा, शुक्लेश्वर येथे प्रचार सभा घेण्यात आली. त्यावेळी आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर विविध विषयांवर जोरदार टीका केली. त्याचंच व्याज 1.25 लाख झालं. काय अवस्था आहे, कोणी लढायलाच तयार नाहीये. आम्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर हे चिरफाड करतोय, त्यांची शरम काढतोय, त्या पद्धतीनं आम्ही तिथं भांडतोय. त्या मुद्द्याला तुमचं मत पाहिजे, त्या प्रश्नाला तुमचे मत पाहिजे का ज्या आमच्या समस्या आहे त्याच्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे. आज कापसाचे भाव 7 ते 8 हजारावर आले, सोयाबीन 4,500ला विकावं लागले. आमच्या राणाबाई कधीच त्या लोकसभेमध्ये बोलल्या नाही, कधी आवाज उठवला नाही. आम्ही पाम तेल विदेशातून आयात केलं, त्याची गरज नसताना फक्त खाण्याचा विचार व्हावा याच्यासाठी सरकार हे निर्णय बदलवतं. पण यावर आम्ही संताप व्यक्त करत नाही, कारण आम्हाला पक्ष प्यारा आहे, नेता प्यारा आहे. आम्ही जर याच्या बाजूने जर उद्या उभं राहिलो तर मग आम्ही पाहतोय का ते लोक आम्हाला विचारणार नाही, आम्हाला तिकीट भेटणार नाही. याच्यासाठी लोक इतके गडीगप्प असतात का आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे. 4,500 रुपयाची सोयाबीन विकावं लागली. फार मोठ्या त्यांनी तुम्ही आग्रह केला म्हणून ही तर सभा लावली. माझी थोडी बोलाची मानसिकता मला वाटते दुसऱ्या 2-3 मोठ्या सभा असल्यामुळं कमी झालेली आहे. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो आहे का ही निवडणूक शेतकऱ्याच्या मुद्द्यावर, तुमच्या आमच्या गोरगरीब जनतेच्या मुद्द्यावर लढता आली पाहिजे. त्यासाठी तुम्ही एक सच्चा कार्यकर्ता दिनेश भाऊ सारखा, ज्याने फक्त गणपतीमध्ये एका दिवसाचं जेवण दिलं नाही तर गेल्या 40 वर्षापासून हा माणूस
त्या गणपतीच्या मंडळाच्या माध्यमातून इरविन हॉस्पिटलच्या सगळ्या रुग्णांना 12 महिने तो जेवण देतं, तिथं राहण्याची व्यवस्था करतं. अशा सच्च्या तालमीतला हा दिनेश भाऊ आमचा आहे आणि त्याच्या पाठीनं आपण एक कार्यकर्ता म्हणून उभं राहिलं पाहिजे अशी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश भाऊ यांनी नागरिकांना सभेमध्ये संबोधित केलं. ही जनसभा नव्हे तर जन आंदोलन आहे. त्या जन आंदोलनाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेच्या तळागाळातील समस्या जाणून घेणार असं यावेळी दिनेश भाऊ यांनी म्हटलं. या सभेकरिता प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू महाराज वसू, नंदकिशोर कुईटे, मोठ्या संख्येने प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हे 2-3 बरे दिसते मला. एक तर पुरा मला वाटते देशीवर लागलं. उत्पादनापेक्षा देशीवाले लई चांगले असते. तुम्ही वाईट नका म्हणून, लई पक्के आहे ते आपले. ते म्हणजे करंट आहे बिलकुल ते. तर उत्पादन म्हणजे काय, 4 क्विंटल सोयाबीन होत होती ते 10 क्विंटल झाली. म्हणजे उत्पादन वाढलं का नाही वाढलं. मुसलमान आहे दुःख नाही, हिंदू आहे दुःख नाही, तेली माळी कुंभी याला दुःख नाही. हे प्रश्न सगळ्या जाती धर्माचे आहे, सगळ्यांचेच आहे. आणि म्हणून बच्चू कडू आम्ही काय करतोय आतापर्यंत 20 वर्षात, का आम्ही जातीसोबत आणि धर्मासोबत नातं जुळत नाही, दुःखासोबत नातं जुळण्याचं काम करतोय. आणि मग जिथं जिथं दुःख असेल तिथं तिथं धावून जाण्याचं काम करतोय. कित्येक पेशंट शिराळ्याचे असताना आमचा वसू महाराज तर रोज चक्रा मारत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय, गेल्या 4 वेळेस लोकसभा लढतोय भाऊ. तुम्ही अशाच सभा असते सगळीच्या, येता जाता. पण यावेळेस दिनेश भाऊ चांगला उमेदवार आहे, सगळ्यांचा चांगला प्रतिसाद आहे. तुम्ही थोडं मनावर घ्या, शेतकरी म्हणून मनावर घ्या, शेतमजूर म्हणून मनावर घ्या आणि कामाला लागा. उद्या 1-2 फोन तर केलेच पाहिजे नातेवाईकाले. शेतकरी म्हणून म्हणतोय, गाववाले म्हणून म्हणतोय. आपण सगळ्यांनी जर मनावर घेतली तर किती काही नेत्याच्या मोठ्या सभा झाल्या तरी जनता सोबत राहिली तर धोबी पछाड दिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुमच्यामध्ये आहे. आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो का जेवढं करता येईल तेवढं होता येईल. थोडे पक्ष गिक्ष धर्म जाती पंथ गट तट बाजूला ठेवा आणि दिनेश भाऊ सारखा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आम्ही पाहतो लोकसभेला पाठवा. आम्हाला एक साथीदार भेटत, 2 आमदार आमचे आहे, लढाले थोडी ताकद भेटत. थोडे मोर्चे काढाले अधिक आम्हाला उमंग येईल, नवीन उत्साह येईल. मग शेतकरी शेतमजुरासाठी एक मोठी ताकद निर्माण होईल. आमचं भलं वाचायचं असतं तर पाठिंबा दिला असता राहणारे, लईफ होऊन आले तरी आम्ही तटस्थ राहिलो. आम्ही आमचा उमेदवार दिला, खड्ड्यात गेलं तरी 72 तरी आम्ही हा उमेदवार तुमच्या समोर ठेवलेला आहे. आपल्याकडून अपेक्षा आहे का आपण जात पात धर्म बाजूला ठेवून, पक्षाचं राजकारण बाजूला ठेवून दिनेश भाऊला आपण मत मारावं अशी विनंती करतो. आणि इथं 2 शब्द जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये GT 73 फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.